रामकृष्ण हरी. हरिभक्तीपरायण संत तुकाराम महाराज जीवनचरित्र यामध्ये आपण संत तुकाराम महाराजांचे जीवनचरित्र जाणून घेतलं. आता आपण देहू या तीर्थक्षेत्रातील काही महत्त्वाच्या आणि विशिष्ट स्थळांची माहिती घेणार आहोत. धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव, तेथे नांदे देव पांडुरंग. धन्य क्षेत्रवासी लोक ते दैवाचे, उच्चारिती वाचे नामघोष. करकटी उभा विश्वाचा जनिता, वामांगी ते माता रुक्मादेवी. विघ्नराजद्वारी बहिरव बाहेरी, हनुमंत शेजारी सहित दोघे. तेथे दास तुका करीतो कीर्तन, हृदयी चरण विठोबांचे. देहू गाव ही पुण्यभूमी असून येथे प्रत्यक्ष पांडुरंगच राहत असल्याने हे गाव धन्य झाले आहे. या देहू क्षेत्रातील लोकही भाग्यवान आहेत, कारण त्यांच्या मुखातून विठ्ठलाचा निरंतर नामघोष चालू असतो. या विश्वाला जन्म देणारा श्रीकृष्ण कमरेवर हात ठेवून येथे उभा आहे व त्याच्या डाव्या बाजूला माता रुक्मिणी देवी उभी आहे. गावात विघ्न दूर करणाऱ्या गणपतीचे स्थान असून बाहेर बहिरव व शेजारी हनुमंतही रक्षणार्थ उभे आहेत. याच गावात तुकाराम दास विठोबाचे चरण हृदयाशी धरून नामसंकीर्तन करीत आहेत. श्री तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन आणि प्रसिद्ध झालेले देहू हे क्षेत्र पुणे जिल्ह्यात इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेले आहे. हे लहानसे खेडेगाव चिंचवडहून 8 किलोमीटर तर पुण्याहून 30 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. देहूच्या आजूबाजूस लहान मोठे डोंगर आहेत. आजही देहू गावचे वातावरण टाळ मृदुंगाच्या आवाजाने दुमदुमत असते. हा मंगलध्वनी कानावर पडताच मन प्रसन्न होते. तुकाराम महाराज देहूमध्ये जन्मल्याने हे गाव महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे तीर्थस्थान बनलेले आहे. या देहूत तुकाराम महाराजांनी हरिनामाचा महापूर आणला. सर्व हितचिंतक, वारकरी मंडळी, कार्यकारी समिती इत्यादींनी एकत्र येऊन अलीकडेच देहू गावाच्या वेशीवर भव्य असे प्रवेशद्वार बांधले आहे. या प्रवेशद्वाराची अतिशय सुंदर रचना आहे. हे द्वार इतके भव्य आहे की अगदी दूरवरूनही ते सहजपणे दिसते. यावर 18 घंटा बसविण्यात आल्या आहेत. या द्वारास तुकाराम महाराजांचे नाव देण्यात आले आहे. प्रवेशद्वारातून काही अंतर चालून गेल्यावर पुढे श्री श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे प्रवेशद्वार लागते. तुकोबांचे 8वे पूर्वज विश्वंभर यांनी हे मंदिर बांधले आहे. भविष्यात तुकारामांनी त्याचा जीर्णोद्धार केला. मंदिरासमोरील सभामंडप आणि इतर भाग अहिल्याबाई होळकर आणि तळेगावचे श्री दाभाडे यांनी बनविला आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर तुकाराम महाराज गरुडावर बसून वैकुंठाला जात असल्याची मूर्ती आहे. आत गेल्यावर प्रथम हनुमंतांचे मंदिर आहे. हनुमंत हात जोडून उभे आहेत. हनुमंतांच्या गौरवार्थ तुकाराम महाराजांनी एका अभंगाची रचना केली आहे. तो या मंदिरात लिहून ठेवण्यात आला आहे. शरण शरण हनुमंता, तुझ आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा व्यासुभटा. या हनुमंतांच्या विग्रहासमोर श्री सीता, राम, लक्ष्मण यांचे देखील विग्रह आहेत. हनुमंत त्यांचे दर्शन घेत तत्परतेने उभे आहेत. पुढे गेल्यावर सभामंडपाजवळून मुख्य मंदिरात जाण्याचा मार्ग आहे. मुख्य मंदिरात प्रवेश करून श्री विठ्ठल रुक्मिणींच्या सुंदर विग्रहांचे दर्शन घेतल्यावर डोळ्यांचे पारणे फिटते. त्यांची स्थापना विश्वंभर बुवांनी केली होती. येथे दररोज सकाळी नियमितपणे काकडा आरती आणि अभिषेक केला जातो. मंदिर दिवसभर दर्शनास खुले असते. येथे विठ्ठल आणि रुक्मिणी यांचे विग्रह एकत्रच उभे आहेत. विग्रह उत्तराभिमुख असून मंदिरही उत्तराभिमुख आहे. भगवंतांसमोर गरुडदेव हात जोडून उभे आहेत. तिथेच बाजूला दीपस्तंभ तसेच
तुळशी वृंदावन आहे. हे गरुड देवांचे मंदिर वटवृक्ष आणि औदुंबर वृक्षाखाली आहे. गरुडदेव आणि श्री विठ्ठल रुक्मिणींच्या गर्भगृहामध्ये एक मोठा सभामंडप आहे. येथे सतत नामस्मरण चालू असते. सभामंडपात देहूहून पंढरपुराला जाणारी तुकारामांची पालखी दर्शनास ठेवली आहे. प्रदक्षिणा मार्गात मंदिराच्या मागील बाजूस शिवलिंग आहे. त्यासमोर नंदी विराजमान आहेत. थोडे पुढे गेल्यावर पान दरवाजा लागतो. भाविक यातून बाहेर आल्यावर इंद्रायणी मातेचे दर्शन घेतात. नदीवर सुंदर घाट आहे. इथे भाविकगण स्नान करीत इंद्रायणीचे दर्शन घेतात. इंद्रायणी नदी देहू क्षेत्राला लागून उत्तराभिमुख वाहत आहे. तेथून पुढे काठावरून चालत गेल्यास 1.5 ते 2 किलोमीटर लांबीचा डोह लागतो. या पान दरवाजाच्या उंबरठ्यावर उभे राहून पश्चिमेकडे पाहिल्यास डाव्या बाजूस 10 किलोमीटर अंतरावर गोराड्याचा अर्थात घोरेवडीचा डोंगर दिसतो. थेट पश्चिमेस पाहिल्यास 6 किलोमीटर अंतरावर भंडारा डोंगर दिसतो. उजव्या बाजूस डोहाच्या पलीकडे देहूहून 10 किलोमीटर अंतरावर भामगिरी डोंगर दिसतो. हा डोंगर भामनाथ अथवा भामचंद्र या नावाने देखील प्रसिद्ध आहे. या तिन्ही डोंगरावर तुकाराम महाराज कीर्तनास जात. प्रदक्षिणा मार्गावरून पुढे चालत गेल्यास पान दरवाजातून पुढे आल्यावर उजव्या हातास तुकारामांच्या चांदीच्या विग्रहांचे दर्शन घडते. ज्या शिलेवर बसून त्यांनी 13 दिवस उपवास केला ती शिळा त्या विग्रहाच्या मागे पाहावयास मिळते. तुकारामांच्या विग्रहामागे त्यांची एकनिष्ठ पत्नी जिजाबाईचा विग्रह आहे. असेच पुढे गेल्यास डाव्या बाजूस तुकाराम महाराजांच्या हस्तलिखित गाथेच्या प्रती मंदिराच्या कार्यालयामध्ये पाहावयास मिळतात. अशा प्रकारे आणखी पुढे गेल्यास प्रदक्षिणा पूर्ण होते. तेथे डाव्या बाजूस आतमध्ये वारकरी शिक्षण संस्था आहे. या संस्थेद्वारे मुलांना वारकरी संप्रदायातील शिक्षण दिले जाते. भगवंतांसाठी नृत्य करणे, मृदंग, पखवाज, टाळ वाजविणे, कथा करणे इत्यादी गोष्टींचे या ठिकाणी शिक्षण दिले जाते. मंदिराच्या मुख्य दरवाजातून बाहेर आल्यावर दक्षिणेस वरच्या दिशेने गेल्यास तुकाराम महाराजांचे घर पाहावयास मिळते. तिथे 6 फूट उंचीची तुकारामांची अत्यंत सुंदर मूर्ती आहे. तिथेच शेजारी जिजाबाईचे मंदिर आहे. घराच्या मागील बाजूस काही अंतरावर ग्रामदैवत भैरवनाथाचे मंदिर आहे. मुख्य मंदिरातून बाहेर पडल्यावर डाव्या हाताने पुढे 1 किलोमीटर अंतर चालत गेल्यास हे स्थान लागते. याला गोपाळपूरही म्हणतात. तेथे जुनाट पिंपरणीचा वृक्ष आहे. त्याला नांदुरकीचा वृक्ष असेही म्हणतात. या वृक्षाखाली कीर्तन करीत असतानाच तुकाराम महाराज सदेह वैकुंठास गेले. या गोष्टीची साक्ष देत आजही हा वृक्ष या ठिकाणी उभा आहे. देहूस भेट देणारे सर्व भाविक या स्थानाला आवर्जून भेट देतात. तुकारामांच्या निर्वाण दिनी लाखोंच्या संख्येने भक्तगण या ठिकाणी उपस्थित असतात. या उत्सवास तुकाराम बीज असेही म्हणतात. फाल्गुन वद्य द्वितीया अर्थात होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी हा उत्सव असतो. वैकुंठ गमन स्थानापासून पुढे 1 किलोमीटर अंतर चालत गेल्यास आपण आनंद डोहापाशी पोहोचतो. त्याला गाथा डोह असेही म्हणतात. रामेश्वर शास्त्रींनी आज्ञा केल्यावर तुकाराम महाराजांनी आपले अभंग म्हणजे गाथा याच डोहात बुडविल्या होत्या. आता सर्व संपले असे वाटून आत्यंतिक दुःख झाल्याने तुकारामांनी 13 दिवस उपवास केला. 14व्या दिवशी या डोहामध्ये गाथा पुन्हा तरंगू लागली. येथे काठावर राधाकृष्णाचे मंदिर आहे. या डोहाच्या जवळ तुकारामांच्या स्मृतिप्रित्यर्थ वारकरी संप्रदायाच्या प्रमुखांनी एकत्र येऊन भव्य असे गाथा मंदिर निर्माण केले आहे. हे मंदिर 3 भागात विभाजित आहे.
एका भागात तुकारामांचे विग्रह असून बाजूने संगमरवरी फरशीवर संपूर्ण गाथा कोरून लावण्यात आली आहे. या मंदिराच्या पहिल्या मजल्यावर तुकारामांच्या जीवनचरित्रावर आधारित तैलचित्रे आहेत. दुसऱ्या मजल्यावर तुकारामांच्या जीवनचरित्रावर चित्रफिती दाखविण्यात येतात. सोबत प्रसाद वितरण हॉल आणि भक्तांना राहण्याची सोय आहे. देहूपासून 10 किलोमीटर अंतरावर भामगिरी आहे. सुंदर रमणीय वातावरण असलेले हे तीर्थस्थान शहराच्या प्रभावापासून दूर आहे. भामचंद्र हे नाव डोंगरावर असलेल्या भामचंद्रनाथ शिवलिंग यावरून पडले आहे. तुकाराम महाराज येथे येऊन एकांतात कीर्तन करीत. येथेच त्यांना भगवत साक्षात्कार झाला. गुहेमध्ये दगडात कोरलेले हे मंदिर असून ते पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते. या ठिकाणी भगवान विठ्ठलांची पुरातन मूर्ती आहे. येथील तुकारामांच्या मूर्तीवर मोर भुजंगाचे चित्र आहे. ही मूर्ती देखील शिळेमध्ये कोरलेली आहे. डोंगराखाली मारुतीचे मंदिर आहे. भंडारा डोंगरावर आपण गाडीद्वारे वरपर्यंत जाऊ शकतो. डोंगरावर विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. शेजारीच शिवलिंग आहे. सभा मंडपात तुकारामांची बसलेली मूर्ती आहे. तुकाराम महाराज या ठिकाणी नेहमी येत असत. जिजाबाई म्हणजे तुकारामांची पत्नी नित्यनेमाने पतिभोजन केल्याशिवाय भोजन करीत नसे. तुकारामांना शोधण्यासाठी इंद्रायणीच्या पलीकडे येऊन ती वाटेवरचा दगड कानाला लावत असे. ज्या दगडातून कीर्तनाचा रामकृष्ण हरी असा ध्वनी येईल त्या वाटेने ती पुढे जात असे. एके दिवशी भंडारा चढताना तिच्या पायात काटा मोडला तेव्हा स्वतः भगवान विठ्ठलांनी तो काढला. या प्रसंगाची साक्ष देण्यासाठी भंडाऱ्यावर एक देऊळ आहे. मंदिरात कृष्ण पायातील काटा काढण्याचे चित्र आहे. या डोंगरावरील विहिरीतील पाणी अत्यंत सुमधुर आहे. येथे तुकाराम महाराजांनी अनेक रचना केल्या. भंडारा डोंगरावरून भामचंद्र स्पष्टपणे दिसतो. तुकारामांच्या पदस्पर्शाने पावन झालेला घोरडेश्वराचा हा तिसरा डोंगर. डोंगरावर घोरडेश्वराचे शिवलिंग आहे. वर चढण्यासाठी पायऱ्यांची सोय आहे. वाट थोडी बिकट आहे. तुकाराम महाराज येथेही कीर्तन करण्यास येत असत. येथे तुकारामांची बसलेल्या रूपातील मूर्ती आहे. बल्लाळवन येथे संत तुकाराम महाराजांचे पूर्वज विश्वंभर बुवांना स्वप्न संकेतानुसार श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती मिळाली. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून बाहेर आल्यावर उजव्या बाजूला थोड्या अंतरावर संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान आहे. संत तुकाराम महाराजांच्या जन्मस्थानातून बाहेर आल्यावर उजव्या बाजूलाच तुकाराम महाराजांचे पूर्वज विश्वंभर बुवांचे निवासस्थान आहे. या देहू गावातील उत्सवांबद्दल आपण जाणून घेतोय. वसंत पंचमी. माघ महिन्यातील वसंत पंचमीला तुकाराम जन्मोत्सवानिमित्त त्यांच्या जन्मघरी आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विशेष अभिषेक कार्यक्रम होतो. एकादशी दिवशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. फाल्गुन वद्य द्वितीया दिवशी तुकाराम बीज हा सोहळा पार पडतो. या दिवशी तुकोबा वैकुंठास गेले. दरवर्षी लाखो लोक या नांदुरकीच्या वृक्षाखाली जमतात. कीर्तन भजनात रंगून ते भगवंत आणि त्यांचे शुद्ध भक्त तुकाराम महाराजांचे गुणगान करतात. ज्येष्ठ वद्य सप्तमीस तुकारामांची पालखी पंढरीला जाण्यास निघते आणि आषाढ शुद्ध दशमीस पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनास पोहोचते. या पालखीबरोबर हजारो वारकरी चालत जातात. हातामध्ये टाळ मृदुंग आणि स्त्रिया डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन आनंदात पंढरीस पोचतात. दसऱ्याच्या वेळी ही पालखी देहू गावमध्ये सीमोल्लंघन करण्यास बाहेर पडते. अशा या देहू गावाचे महात्म्य जितके वर्णन करावे तितके अपुरेच आहे. शुद्ध भक्ती काय असते
ती मिळवण्यासाठी काय करावे लागते हे सर्व तुकारामांनी स्वतःच्या आचरणातून दाखवून दिले. आजही सर्वत्र देहूगाव भक्तीच्या प्रचारासाठी प्रसिद्ध आहे. आज तुकाराम महाराज बाह्यात्कारी रूपात या ठिकाणी उपस्थित नसले तरी आपल्या अभंगाद्वारे आजही ते आपल्याला मार्गदर्शन करीत आहेत. तेव्हा या पावनभूमीतील तीर्थस्थळांचे दर्शन घेण्यासाठी एकदा तरी या देहू गावास भगवंत भक्तांनी भेट द्यावी आणि जीवनात भक्तिमार्गावर अग्रेसर होण्यासाठी संत तुकारामांच्या आशीर्वादाने प्रेरणा प्राप्त करावी.